कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमच्यासारखाच तुमच्या सुनेला बी लई गर्व आहे शिक्षणाचा। लई टिमकी वाजवत होते आमच्या समोर शिक्षणाची, बंद करून टाकली त्यांची शाळा। सुनबाईंना फक्त शिक्षणाचा गर्व आहे, पण तुमचं तसं नाही। हां, तुम्हाला शिक्षणाचा पण गर्व आहे आणि तुमच्या श्रीमंतीचा पण। आजवर ना गर्व कमी झाला ना आमच्याबद्दलचा तिरस्कार। एखाद्याचा इतका तिरस्कार उगाच करत नाही कोणी। म्हणजे माझ्याबरोबर जे तू केलंयस ना, त्याच्यासमोर हा माझा तिरस्कार काहीच नाहीये। म्हणजे तुमची काय भी चूक नाही झाली ना, माझी तर मोठी चूक झाली। कसली? तुला या घरात आणलं ना, ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे। यालाच आम्ही गर्व बनतो। सुंब जळला तरी पीळ काय सुटत नाही। मग आता हा पीळ सुटणारही नाही। आणि आता तर माझी सून आहे माझ्या बरोबर। ती आमचं काय बी वाकडं करू शकत नाही। तिच्या हातात ना सत्ता आहे ना ताकद। माझा विश्वास आहे तिच्यावर, ती सगळं नीट करेल। आमचा विश्वास आमच्या डोक्यावर आहे आणि आमच्या माणसांवर। बघूया कोण जिंकतं ते। तुझी माणसं? कुठली तुझी माणसं? या घरातली सगळीच। अधिपती। अधिपती? अधिपती तुझा लेक नाही। लेक नाही? तू जन्माला घातला नाहीयेस त्याला। तुम्ही घातलत ना? हो, अधिपती माझा मुलगा आहे। असं म्हणून काय होत नसतंय। म्हणजे ते तुम्हाला बाप मानतात का ते विचारा स्वतःच्या मनाला। जन्माला घालणारी बाईच आई असत्या असं नाही। वाढवणारी, सांभाळणारी, माया करणारी भी आईच असते। तू काही म्हणालीस तरी मी तुला त्याची आई मानत नाही। नका मानू, तुम्ही नका मानू, पण अधिपती मानत्यात तेवढं बास आहे आमच्यासाठी। दुनिया इकडची तिकडं झाली तरी ते कवा बी आम्हाला दूर करणार नाहीत, हे चांगलंच माहित आहे आम्हाला। कुठल्याही भ्रमात राहू नकोस तू। हे जास्त काळ चालणार नाहीये। देव बघतो सगळं, आणि त्याच्या समोर सगळे अहंकार, गर्व, खेळ्या पाला पाचोळ्यासारख्या उडून जातात। तुझाही जाईल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।